नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईकवरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पायापाची वाडी येथील तरुणाच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी। पायापाची वाडी तालुका मिरज येथील शुभम प्रकाश कोष्टी याने दिनांक 28 मार्च रोजी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली। त्याने काही सावकारांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचललं असून त्याच्या आत्महत्येची चौकशी करून संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शुभम यांचे भाऊ शैलेश कोष्टी यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शुभम कोष्टी यांनी मिरज तालुक्यातील खंडेराजुरी, कुकटोळी येथील काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते। त्याने ते पैसे परत केले असतानाही सावकारांनी त्याच्याकडे अजून 10 लाखाची मागणी केली होती। त्यासाठी ते सतत फोन करून धमकी देत होते। दिनांक 28 रोजी सकाळी त्याने ही बाब भाऊ शैलेश याला सांगितली। त्यानंतर रात्री शुभम याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली। त्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलं। या प्रकरणात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील एका कर्मचाऱ्याकडून तपास काढून घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे। मी शैलेश प्रकाश कोष्टी, राहणार खंडेराजुरी, पायापाची वाडी। माझा भाऊ शुभम प्रकाश कोष्टी याने दिनांक 28/3/2025 रोजी विष पिऊन आत्महत्या केलेली आहे। हे आत्महत्या करण्यास कारण म्हणजे त्याला आमच्याच गावातील आदिनाथ चौगुले, सम्मेत चौगुले, दीपक रुपनर व कुटकोळे गावचे बाळू बंडगर या लोकांकडून त्यानं कर्ज घेतलेलं होतं 10% व्याजानं, आणि या सावकारांनी त्याला 10% व्याजानं पैसे देऊन त्याला मानसिकरित्या छळ करून, त्याला टॉर्चर करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे किंवा त्याला विष पाजून घातपात केलेला आहे, अशी आमची शंका आहे। तसेच या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला मिरज शहर पोलीस ठाण्याचे कोणतेही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झालेले नव्हते घटनास्थळावर। उलट आमच्या गावचे बीट अंमलदार याचा चार्ज नसतानासुद्धा, अजित पाटील यांना आमच्या गावचा चार्ज नसतानासुद्धा त्यांनी या तपासात येऊन हस्तक्षेप केलेला आहे। आणि हस्तक्षेप करून त्यांनी आमच्याजवळचं साहित्य व मोबाईल मैताचा हा त्यांनी घेतलेला आहे। यावरून आम्हाला असं समजतं आहे की सम्मेत चौगुले, आदिनाथ चौगुले व इतरही 2 यांना यांचे अजित पाटील हे नातेवाईक असल्याने ह्यांना हस्तक्षेप करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा